ओके, तर आपण मोदी केअरच्या ॲक्टिव्ह 80 हा जो प्रोडक्ट आहे त्याचा डेमो दाखवतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. सुजलाम सुफलाम हे आपलं ब्रीदवाक्य आहे. पण आजकाल सुजलाम सुफलामच्या नावाखाली आपण काय वापरतो? ॲज अ शेतकरी, ॲज अ गिराईक म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण युरियाचं प्रमाण वाढवलं, केमिकलचं प्रमाण वाढवलं. पंजाब हा कॅन्सर देश, कॅन्सरचा सिटी का झाला आहे? तर तिथल्या सगळ्या जमिनीमध्ये इतकं केमिकल वापरलं गेलं, जमिनी सुद्धा सगळ्या विषारी झालेल्या आहेत, विषमुक्त प्रकार नाही. आता समाजाचा एक सामाजिक प्राणी, एक मनुष्य म्हणून हे आपलं कर्तव्य आहे की आपल्या देशाची जमीन, आपल्या भारताची जमीन वाचवली पाहिजे आपण. मग वाचवण्यासाठी काय करायचं आहे? आपल्या पुढच्या पिढीने पण जर हेच विष खाल्लं तर काय होईल? आजकाल बघतोय आपण, आजकाल सगळ्या लोकांना, घरटी लोकांना बीपी आहे, शुगर आहे, डायबिटीस आहे, थायरॉइड आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्याचं कारण काय आहे? चुकीचं खाणं. चुकीचं खाणं कुठून येतं? बाजारातून. मग सेंद्रियच्या नावाखाली खरंच सेंद्रिय मिळते का हे पण बघायला पाहिजे. बरं, बाहेर विषारी मिळतंय म्हणून आपण घरी पिकवून खाऊ शकत नाही. तर मग आमचं हे मोदी केअरचं जे प्रोडक्ट आहे ॲग्रीचं, ते कसं काम करतं ते मी आत्ता तुम्हाला पहिला डेमो दाखवते आणि डेमो दाखवता माहिती सांगते. हे आपण समजूया की हे पाणी, स्वच्छ पाणी आहे जे आपण शेतामध्ये टाकतो, ते पाणी आहे, हे स्वच्छ पाणी. आता हे मी पुष्टाचे 2 तुकडे घेतलेले आहेत, शेत जमीन असं दाखवण्यासाठी. जमिनीला पाणी सोडतो म्हणजेच काय करतो आपण? ही जमीन असेल तर हे मी आता ह्याच्यामध्ये हे भिजत ठेवलंय असं समजा. आणि ही जी जमीन आहे त्याच्यामध्ये मी काय केलंय, ही जमीन मला त्याचं पोषक मूल्य वाढवायचं आहे म्हणून एक 4-5 थेंब मी ह्याच्यामध्ये आपलं ॲक्टिव्हिटी टाकलं. बघा किती थोडं टाकलंय, तुम्ही बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये पण ही जमीन मी भिजत ठेवली. आता या दोन्हीतला फरक तुम्हाला दिसणार आहे. खरं तर हा खूप पातळ आहे पुष्ठा, पण सगळ्यांना माहिती आहे जमिनीला 7 थर असतात. जमिनीमध्ये मुळातच त्याची खनिज द्रव्य असतात, पण आपण लोकांनी त्याच्यात युरिया आणि केमिकल टाकून ते सगळं त्याचं केमिकल, खनिज द्रव्य नष्ट केलेली आहेत. मग आता जेव्हा आपण नुसतं पाणी टाकतो आणि जमीन भिजवतो तेव्हा खरंच जमीन भिजती का? बघा आता तुम्हाला, बघा हे पाणी टाकतो, ऊन वारं आपलं ऊन पडलं की वरच्यावर पडलेलं पाणी निघून जातं, बाष्पीभवन होतं, जमीन तुमची कोरडीच राहते. पण समजा त्याच पाण्यामध्ये तुम्ही जर आपलं ॲक्टिव्हिटी, ते पण तुम्ही बघितलंय, 4-5 थेंबच टाकले का पुन्हा तिकडं बोलायला म्हणजे बरोबर. हे बघा जमिनीचे थर बघा कसे ओले होतात, बघितलं? पूर्ण जमीन ओली होती, 7च्या 7 थर अशा पद्धतीनं ओले होतात. फक्त केलंय काय आपण? ॲक्टिव्ह 80 ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता तुम्हाला दुसरं दाखवते म्हणजे तुम्हाला याच्यावरून लक्षात आलं की ह्या ॲक्टिव्ह 80 मुळे जमिनीची शोषकता, शोषक मूल्य वाढली, पाणी खोलवर जातं. आता पाणी खोलवर जातं, पण हेच जर समजा तुम्ही झाडांना फवारणी केली पानांना, तर हे कशाचं पान आहे? अळूचं पान आहे. सगळ्यांना माहिती आहे अळूच्या पाण्यावर पाणी थांबत नाही. बघा हे साधं पाणी आहे, ह्याच्यात मी बुडवलं, ह्याच्यात मी बुडवलं, बघा पाणी थांबतंय का? नाही, पण थांबणं गरजेचं आहे की नाही पाणी. मग आता का थांबायचं हे मी दाखवते. आता हेच पाणी बघा ह्याच्यात मी, ज्याच्यात मी हे घातलेलं आहे ॲक्टिव्हिटी, त्याच्यात मी हे बुडवते आणि बघा, अरे वा मस्तच पाणी थांबलं. मग का थांबणं गरजेचं आहे? जेव्हा तुमच्या पिकांना कीटक लागतं तेव्हा तुम्ही जी फवारणी करता ती त्या पिकांना चिकटून राहते. मग जेव्हा तुम्ही कीटकनाशक मारणार आहे तेव्हा तुम्ही जर हे ॲक्टिव्हिटी त्यात मिक्स केलं तर ते कीटकनाशक झाडांना चिकटून राहतं. अदरवाईज काय होणार? ह्या पाण्यात तुम्ही कीटकनाशक मिक्स केलं, झाडांना ते कीटकनाशक फवारणी केली, ऊन वारं आलं, झाड हल्लं, निघून गेलं, म्हणजे त्या फवारणीचा उपयोग होणार आहे का? नाही. पण हे चिकटून राहिल्यामुळं काय होतं? कीटक मरून जातात आणि पानं सुद्धा, म्हणतात ना सूर्यप्रकाशाने सुद्धा हे मिळतं, सत्व मिळतात झाडांना, तसं मिळायचं काम हे करतं. आता तिसरा डेमो दाखवते. जसं मी तुम्हाला हे पोषक तत्व दाखवलं तसंच तुम्हाला पाणी कसं टिकतं हे दाखवलं. आता बघा तुम्ही जे युरिया टाकता, काही लोक युरिया टाकतात, आपण समजूया आता हे मी पावडर टाकते, ही युरिया आहे किंवा हे एक प्रकारचं खत आहे असं समजूया. हे नुसतं वरचेवर राहतं. आता ह्याच्यात जर समजा वारा आला, उडून गेलं, पैसे गेले तुमचे वाया. पण तेच जर समजा ॲक्टिव्हिटी त्या पाण्यात असेल
आणि तुम्ही जर युरिया टाकताय तर बघा पूर्ण गेले, पूर्ण जमिनीमध्ये ऍब्सॉर्ब होतं. आता तुम्ही म्हणाल मग याचे फायदे काय आहेत मॅडम, ते आम्हाला सविस्तर सांगा. तर ॲक्टिव्हिटीचे फायदे सांगते. हे तुम्हाला अर्ध्या लिटरच्या फॉर्ममध्ये पण मिळतं, हे तुम्हाला 5 लिटरच्या फॉर्ममध्ये पण मिळतं. हे तुम्हाला चेक करायचं असेल तर असं 100-100 मिलीच्या फॉर्ममध्ये सुद्धा मिळतं. हे ट्रॉली हे काय करतं, हे जेव्हा तुम्ही पाण्यात मिक्स करता, 15 लिटरचा एक फवारणीचं कॅन असतं, त्याच्यामध्ये किती घालायचं आहे, 20 मिली 15 मिली टाकलं, फवारणी केली, जमिनीचं बघितलं तुम्ही, जमिनीचं पोषक मूल्य वाढतं. जे पण जमिनीत टाकात ते जमीन शोषून घेतं. दुसरं काय होतं, ह्याच्यामुळं तुमच्या पिकांची पांढरी मुळं वाढतात आणि खाली घट्ट पकडून राहिली की मग त्याला काय होतं, जोमाने वाढ होते. आणि आता आपण काही लोक टोमॅटो काढतात, तर त्या टोमॅटोला जे पोषक तत्व जमिनीतनं मिळायला पाहिजे ते मिळवून द्यायचं हे काम करतं. तुमच्या पिकांचं वजन भरतं, तुमच्या पिकांना किंमत चांगली येते, पिकांचं पोषक तत्व वाढतं. बरं, तुमच्या पिकांची क्वांटिटी वाढते, क्वालिटी जशी वाढणार आहे तशी क्वांटिटी वाढते, म्हणजे तुम्हाला चांगला भाव मिळतो. बरं, ह्याच्याबरोबरीनं मला चांगली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे हे जर समजा तुम्ही 5 वर्ष वापरलं तर पूर्वीच्या काळची जी जमीन होती ती वसुंधरा आपल्याला मिळणार आहे, हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्यामुळे. क्षारपट जमीन सुद्धा कमी होणार. आजकाल लोक ऊस काढतात आणि जमीन पूर्ण क्षारपट होऊन जाते, जमिनीचा क्षारपटपणा पण कमी होणार आहे, जमीन तुमची ऑर्गॅनिक होणार आहे. तुमच्या 7 पिढ्यांना नुसती विषारी जमीन देण्यापेक्षा विषमुक्त जमीन देऊन तुम्ही खरं त्यांना हा खजिना देताय. तर त्याच्यासाठी हे आपल्याला वापरायचं. आणि मग हे कीटकनाशक आहे का, नाही, हे कीटकनाशकाबरोबर टाकलं तर कीटकनाशक सुद्धा चांगलं काम करतं. हे तुमच्या जमिनीचं पोषक मूल्य वाढवतं, हे तुमच्या पिकांची क्वालिटी वाढवतं, पिकं दमदार कसदार येतात. तर ह्याच्याबरोबर जसं की बघा, आपण जेवायला बसलो तर काय करतो, पेलाभर पाणी घेतो पण जेवण ताटभर घेतो. म्हणजे काय, जेवणासाठी जे खाद्य पाहिजे त्याचं आपल्याकडे ॲक्टिव्ह मॅक्स म्हणून होतं, ते फक्त ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकलं तर अजून तुमचं पीक जोमदार येतं. अशा पद्धतीनं हे मोदी केअरचे जर ॲग्रीचे प्रोडक्ट तुम्ही वापरले तर आपली ही पृथ्वी, आपली ही जमीन भारताची तुम्ही वाचवू शकता. कॅन्सरमुक्त शरीर जसं आपल्याला हवं आहे तसं कॅन्सरमुक्त जमीन असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण विषमुक्त जमीन तयार करू शकतो. सो मोदी केअरचे प्रोडक्ट वापरा आणि खरे शेतकरी बना तुम्ही. थँक्यू.